रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये लंपीची लागण झालेल्या जनावरांची परिस्थिती खराब होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। शहरामध्ये संसर्गजन्य रोग असलेल्या लंपीची लागण अनेक जनावरांना झाल्याचं पाहायला मिळत आहे। अंगावर फोड तसेच त्यातून रक्त देखील येत असल्याचं चित्र सध्या आहे। मात्र या संदर्भात खेड तालुका पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या गुरांच्या मालकांनी गुरांना हजर करावे, ते मोकाट असतील तर नगरपालिकेने त्यांना ताब्यात घ्यावे, त्यानंतरच उपचार केले जातील असं सांगितलं आहे। मात्र शहरात फिरणारी ही गुरे मोकाट असून त्यांच्यामुळे इतर गाई गुरांना लंपीची लागण होऊ शकते। हा रोग प्रसारित होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त होते आहे। साहेब, लंपीचे गुरं जे खेड शहरामध्ये सगळीकडे फिरताना दिसत आहेत, काय आपण काय उपचार केला, कारवाई काय केली? साठी गेलो होतो पण ते काही पकडल्या जाऊ शकत नाही आणि त्याचे मालक कोण आहेत ते माहीत नाही। त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेला आणि पोलीस स्टेशनने पत्र दिलं। अच्छा, काय मजकूर आहे पत्रामध्ये? पत्रामध्ये बा ते जनावरांचे जे मालक आहेत त्यांना ते बांधून ठेवण्यास सांगावे आणि उपचार करून घ्यावे। अच्छा, ते लंपी रोगाबद्दल जरा थोडक्यात सांगा। म्हणजे अशी जर लागण झालेली आहे तर ते संसर्गजन्य कसं काय? संसर्गजन्य सगळ्यांना होणार? सगळ्यांना। इतर सगळ्या गुरांना, माणसावरती काय? नाही, माणसावर गुरांना स्प्रेड होणार। अच्छा, मग समजा ही मोकाट गुरं आहेत, ह्यांना मालकच कोण नसेल तर मग नगरपालिकेनं काही व्यवस्था करावी। आपली काय व्यवस्था, आपली का हे नाही? उपचार करणं आपलं काम आहे। त्याच गुरांची जे आहे कोणवाड्यात ठेवायचे, की कुठं क्वारंटाईन करायचे, ते नगरपालिकेचं काम आहे। अच्छा, मग सर आपल्याकडून त्याचा काय सर्वे झाला? असे किती गुरं आहेत? नाही, आता 2 गुरं आढळली सकाळी, काल केले होते मॅडम। म्हणजे नगरपालिकेने ते गुरं ताब्यात घेऊन पकडून मग तुम्ही उपचार करा? नंतर उपचार करता येईल, त्यांनी जिथे ठेवले तिथे जाऊन। तर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कसलीही जबाबदारी घेत नसून त्यांचा बोगस कारभार सुरू आहे। मोकाट फिरणाऱ्या गुरांची जबाबदारी लोकप्रतिनिधी तसेच जागरूक नागरिक म्हणून आम्ही घेतली होती। 4 दिवस त्यांना फोन लावून सुद्धा ते उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली आहे। बघा, या राज्यामध्ये लंपीची साथ आल्याचा गाजावाजा अख्ख्या महाराष्ट्रात झाला आणि विधानसभेत देखील झाला। याच्यावरती प्रशासन म्हणण्यापेक्षा सरकार संवेदनशील आहे आणि त्यांनी लंपी आजार दूर व्हावा याकरता उपाययोजना केलेल्या आहेत। परंतु अशा काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ह्या लंपी रोगाची प्रसार ग्रामीण भागामध्ये होतं। याचं उत्तम उदाहरण खेडमध्ये आहे। माझ्या या कार्यकर्त्यांनी सकाळी आमच्या खेड शहरामध्ये लंपी आजार झालेली गुरं पाहिली आणि त्या ठिकाणी प्रशासन दाद देत नाही त्यांनी म्हणून मला संपर्क केला। इथे जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी 2-2, 3-3 वेळा फोन करून गेले 4 दिवस सातत्याने संपर्क करतो की इथे लंपी आजार झालेले गुरं आहेत, परंतु त्यांना दखल घ्यायला वेळ नाही। मला तर त्यांनी अशी याच्यावरती एक कडी सांगितली की ही उन्हाळ गुरं आहेत, तर आम्ही त्या उन्हाळ गुरांवरती उपचार करू शकत नाहीत। असे बेमुरवतखोर हे अधिकारी, एखाद्या अपघात झाला असेल किंवा एखाद्या जखमी जर का पशु असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार करावं असं कायदा सांगतो, परंतु शासनाचे गलेलट्ट पगार घेऊन कुठल्या पद्धतीचं काम न करता बसून पैसे घ्यायचे अशा पद्धतीच्या भूमिका असलेल्या तालुक्याला हे अधिकारी लाभलेले आहेत। मला वाटतं खऱ्या अर्थानं हे जबाबदारी हे ढकलतायत की आता हे नगरपालिकेचं काम आहे, पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे, मग तुमचं काम काय? त्यांचं म्हणणं असं आहे की हा आजार आता बरा व्हायला लागला की उपचार झालेले आहेत, परंतु हे उपचार या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले आहेत। आमच्या इथे आत्ताच एक वेटरनरी डॉक्टरची परीक्षा पास झालेला आमचा पार्थ पाटणे या आमच्या एका तरुणांनी त्याच्यावर जाऊन उपचार केले आणि तो आज गुरं सुस्थितीमध्ये आहेत। परंतु यांची कुठलीही जबाबदारी हे लोक अंगावरती घ्यायला नाहीत। यांचं म्हणणं असं आहे की माणसाला याच्यापासून काय संसर्ग उद्भवत नाही, परंतु त्यांचा अभ्यास तोकडा आहे। हे जर जनावर जर का पाणी पियालं आणि ते पाणी जर का माणसाच्या पोटामध्ये गेलं तर माणसाला देखील संसर्ग होऊ शकतो, म्हणून सरकार गंभीर आहे याच्यावरती। परंतु हे बेमुरवतखोर अधिकारी खेड तालुक्यात लागल्यामुळे या लंपीचं समूळ उच्चारण होत नाही। शहरामध्ये ही परिस्थिती आहे, तर ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल तर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा ही शहरातली जी गुरं आहेत